झुकाएंगे, भारत माँ की जय बोलेंगे, दिल में देश को रख लेंगे। आजादी की इस पावन बेला में हर आंगन दीप जलाएंगे। केसरिया आसमान हुआ है। Joy. This is the day our beautiful country India become free in 19 Cheer for our country. Hello. School attention! वंदे मातरम प्रजोत्सव पुलकितयामिनी फुल्लकुसुमित ध्रुवदल शोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात। हात नीचे! महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र School standards! worms and make us feel proud. न झुकने देंगे तिरंगे को, न रुकान है देश के सम्मान में कोई कमी नहीं आने देंगे, कोई कमी नहीं आने देंगे। आओ मिलकर कहे वंदे वंदे भारत माता की। एक नजर इकडे. The beautiful music to lead us into a For this patriotic mass, I request Deshmukh. मी आदरणीय पाहुण्यांना सांगू इच्छितो की आपल्या आणि ते सुदृढ शरीर ज्यातनं घडतं ते व्यायाम प्रचंड गरजेचं आहे. व्यासपीठावरती जे ही सन्माननीय आदरणीय पाहुणे बसले आहे, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्यापैकी अनेकांनी दर शनिवारी ही मास पीटी केली असेल
आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी शासनाच्या वतीनं शाळांना आदेश दिला जातो की भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ठिकाण प्रिय ही माय मराठी आमची कामुका आहे बाळा ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय ठिकाण प्रिय ही माय मराठी आमची आओ बच्चों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की किस मिट्टी से तिलक करो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मेरे देश की धरती धरती सोना उजले उजले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उजले उजले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती तुम्ही आले त्या दिवशी तसंच Please join the stage. राष्ट्र देवता राष्ट्र प्रेषितांचे राष्ट्र देवतांचे राष्ट्र प्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे यहाँ की बोली में रंगोली सात रंग धानी पगड़ी पहने मौसम है नीली चादर ताने अंबर है इसमें रंगीला अपने सरों की चढ़ा जाएंगे ऐ वतन हमको तेरी कसम तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे ऐ वतन हमको तेरी कसम तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन ऐ वतन जाने मन India to emphasize the health and wealth. अतिथी पाहुण्यांना हे उद्घोषित करू इच्छितो की आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80वा दिवस आपण 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे. या निमित्तानं आपण यावर्षीची जी थीम आहे ती विकसित भारत 2047 आणि त्याकडेच एक एक पाऊल टाकत असताना देश समृद्ध आणि सुदृढ बनवायचा असेल तर पिढी सुद्धा सुदृढ आणि समृद्ध बनवली गेली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्याचाच परिपाक आजच्या व्यासपीठावरती आसनस्थ आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त अभियानाच्या द्वारे शालेय शिक्षणात जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित व्हावं म्हणून शासनानं या स्वातंत्र्य दिनी
विद्यार्थ्यांना शपथेद्वारे कॉपीमुक्त शाळा आणि कॉपीमुक्त परीक्षा ही शपथ आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण सर्व विद्यार्थी शासनाच्या वतीने घेतो आहे आणि निश्चय करतो आहे आपल्या भविष्यात आयुष्याला वळण देणारे 10वी आणि 12वी आणि त्याबरोबर इतर वर्गांना कॉपीमुक्त परीक्षा देऊ आणि देश समृद्ध बनवण्यासाठी कटिबद्ध होऊ. मी आदरणीय लोंढे मॅडम यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना ती शपथ देता आहात. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण उभे राहत आहे. स्कूल स्टँड अप. ऑल द टीचर्स प्लीज चेक द लाईन. शपथ घे. प्लीज गेट रेडी फॉर प्लीज. मी शपथ घेतो की येणाऱ्या फेब्रुवारी मार्च 2027च्या इयत्ता 10वी 12वी व इतिहास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्यानं अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. टू मिस्टर दीपक देशमुख सर. भारताच्या आपल्या स्वातंत्र्याची 51 वर्ष पूर्ण करून 80व्या स्वातंत्र्य दिनात पाऊल टाकत आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय उत्सवाची मुख्य थीम विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती आणि वंदे मातरमची 150 वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि म्हणूनच आदरणीय पाहुण्यांना मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की आपण ध्वजारोहणापूर्वी आपण वंदे मातरमचं गायन केलं. त्याचं कारण ज्या घोषणेसाठी एकेकाळी आमच्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, जो एक आवाज देण्यासाठी क्रांतिकारकांनी स्वतःचा देह या भारत मातेसाठी जान न्योहचार केली. आणि म्हणूनच त्या एका वंदे मातरमचं आज पुन्हा एकदा आपण गौरवानं गायन केलं. शांत बसलेल्या या वादळाला आता जाग आली पाहिजे. शांत बसलेल्या या वादळाला आता जाग आली पाहिजे आणि माझ्या देशप्रेमाची ठिणगी तुमच्याही मनात पडली पाहिजे. कदाचित आपल्याला प्रत्येक क्रांतिकारक देशाला 80व्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला आव्हान करत असेल की माझ्याही बसलेल्या या वादळाला जाग आली पाहिजे आणि माझ्या देशप्रेमाची ठिणगी तुमच्या मनात पडली पाहिजे. जय हिंदच्या घोषणेनं एकदा हा आसमंत तुम्हाला पाहिजे. जय हिंदच्या एका घोषणेनं हा आसमंत दुमदुमला पाहिजे आणि तुमच्या टाळ्यांच्या कडकडानं हा अख्खा मंच सुद्धा शहारला पाहिजे. हा मंच सुद्धा शहारला. कोटमगावच्या यात्रेमध्ये मी गेलो आणि कोटमगावच्या यात्रेमध्ये मी तिथल्या त्यानं मला एक प्लास्टिकची मोटरसायकल दिली. मी त्याला विचारलं, दादा तुमच्याकडे लाल दिव्याची गाडी आहे का हो? त्या अशिक्षित माणसानं मला उत्तर दिलं, अरे दादा लाल दिव्याची गाडी कुठल्या खेळण्याच्या दुकानात मिळत नाही. लाल दिव्याची गाडी कमवायची असेल ना, आजच्या व्यासपीठावर बसलेले आदरणीय पाहुणे आम्हाला सांगतात, लाल दिव्याची गाडी कमवायची असेल ना तर आपल्याकडे जिद्द आणि मेहनत असली की मला वाटतं आदरणीय बोराळे सरांसारखं यश मिळतं. आपण सगळेजण त्यांच्या टाळ्यांच्या कडकडानं गौरव करू.
आजच्या आदरणीय पाहुण्यांचा आजच्या ह्या 80व्या स्वातंत्र्य दिनी आजच्या ह्या सुंदरशा अशा सकाळी पुत्र आदरणीय शुभमजी बोराळे सर मला विद्यार्थी मित्रांनो आनंद वाटेल, उपस्थित पालकांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आपल्याला प्रत्येकाला तिला महाराष्ट्रातनं पहिले आले आणि देशातनं तिसरे होते की मला वाटतं अंगणगावसाठी प्रचंड गौरवाची इंटरप्राइज डेव्हलपमेंट सर्व्हिस अर्थात भारतीय उद्योग विकास सेवा यांच्या अंतर्गत आपण UPSC ही एक्झाम अर्थात संपूर्ण भारतात आपण 12वे होतात, ही सुद्धा आमच्यासाठी संपूर्ण अभिमानाची गोष्ट आहे. आणि याबरोबरच मला निश्चिततेनं गौरवानं सांगावं लागेल की शेतकऱ्याचं पोरगं सुद्धा मोठं होतं बरं का. हे पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनच मी व्यासपीठावर आमचे आधारस्तंभ आदरणीय अण्णांना, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण सरांना आणि पांडुरंगजी शेळके सर आणि प्राचार्य सरांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करताय आणि विद्यार्थी सेवेची प्रतिष्ठा ज्यांनी मंचावर अभिमानानं ऊर भरतो आहे, या कर्तृत्वाचा सत्कार करताना अभिमानानं ऊर भरतोय. टाळ्यांच्या कडकडाटात गुंजू कौतुकाचा हास्य तुमच्या पाठीशी असणाऱ्या अथांग कष्टांचा आहे. रात्रभर जागलेल्या तुमच्या फक्त स्वतःच नाही तर स्वतः बरोबर 7 भावांची 7 साथी एकत्र बांधून मला वाटतं यशाचा सुद्धा विनंती आहे की आपण त्यांच्या सन्मानार्थ आपण त्यांना साथ देत आहात आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अण्णा खरं म्हणजे आज तुमचा सन्मान सांगू इच्छितो की मी आनंद घेतो. .417 गुण मिळवले, माफ करा 461 461 मार्क्स घेऊन जी संपूर्ण येवला तालुक्यातनं पहिली आली. मी विनंती करतो आमच्या सर्वांची लाडकी विद्यार्थिनी गीता बाबासाहेब बनकरीला की कृपया आपण तू सुद्धा स्टेजवर यावं आणि तिला प्रोत्साहन दिल्या. विद्यालयाची मुलगी डॉक्टर होते, आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो, गीता एकमेव अशी विद्यार्थिनी होती जिनं 10वीला बोर्डाला पहिल्यांदा मराठी घेण्याचं धाडस केलं.
teachers, and all my dear friends. At first, I'd like to wish you a happy Independence Day. India becomes a nation on this day. Many leaders sacrificed their lives for this country. We should remember courage and fight. Do not put the flag down. Freedom is very important. So keep it safe. Proud to end India. Thank you. My name is Sohan Shriram Sanone. Today is 15 August. Happy Independence Day. Independence Day is the national festival of India. I am proud to be an Indian. Hello, my dear viewers. Thank you. What a mesmerizing speech. My name is Avdut Ritishai. Today is 15th August. We are celebrating Independence Day. It is our national festival. India became independence on this day. I love my country very much. Happy Independence Day. Jai Hind, Jai Bharat. Thank you. हम छोटे छोटे बच्चे हैं, दांत हमारे कच्चे हैं। छोटे छोटे बच्चे हैं, दांत हमारे कच्चे हैं। हम भी लड़ने जाएंगे, सीने पे गोली खाएंगे। हम भी लड़ने जाएंगे, सीने पे गोली खाएंगे। मर जाएंगे, मर जाएंगे, मिट जाएंगे, मन को मार भगाएंगे। सीने पे गोली खाएंगे, मर जाएंगे, मर जाएंगे, मिट जाएंगे। सीने पे गोली खाएंगे, दुश्मन को मार भगाएंगे। सीने पे गोली खाएंगे, दुश्मन को मार भगाएंगे। सीने पे गोली खाएंगे, दुश्मन को मार भगाएंगे। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ। बोलो मेरे संग जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ। बोलो मेरे संग जय हिंद, जय हिंद, जय हिंद। देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। शिक्षकवृंद आणि माझे प्रिय मित्रांनो, मी समर्थ संजय बोराळे, इयत्ता 4थी आज मानणार आहे. आपण सर्वांना आपले घर स्वच्छ ठेवायला आवडतात, पण आपला देशही तर आपले मोठे घरच आहे. मग तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्वच्छता ठेवणे म्हणजे फक्त झाडू मारणे नाही, कचरा पेटीत टाकणे. आज आपण आधुनिक भारताकडे वाटचाल करत आहोत. जर आपण आपले रस्ते, शाळा, उद्याने आणि गावे स्वच्छ असतील तर भारत अधिक सुंदर दिसेल. स्वच्छता भारतामुळे आजार कमी होतील, पर्यावरण चांगले राहील आणि पर्यटकांनाही आपल्या देशाचे कौतुक वाटेल. महात्मा गांधीजी म्हणाले होते, स्वच्छता ही सेवा आहे. त्यांच्या या विचाराला आपण कृतीत उतरवले पाहिजे. मी आज एक छोटासा संकल्प करतो. मी कधीही कचरा इकडे तिकडे टाकणार नाही. मित्रांनाही स्वच्छतेचा संदेश देईन, झाडे लावेन, पर्यावरण जपेन आणि माझा भारत स्वच्छ बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, एक पाऊल स्वच्छतेकडे, 1000 पावले प्रगतीकडे. चला आपण सर्वजण म्हणून स्वच्छ भारत सुंदर भारत करूया. जय हिंद, जय भारत. अब पूरे आसमान पर, भारत का नाम होगा भी सबके जुबान पर, भारत का नाम होगा भी सबके जुबान पर। आओ मिलकर बढ़ाए कदम देश की तरक्की पर, आओ मिलकर बढ़ाए कदम देश की तरक्की पर। नारी शक्ति का परचम होगा भी सारे जहान पर, नारी शक्ति का परचम होगा भी सारे जहान पर। आदरणीय प्रधानाचार्य जी, सर्व शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज के इस पावन अवसर पर मुझे महिला सशक्तिकरण और राष्ट्रीय निर्मिति के ऊपर अपने विचार रखने का मौका मिला। साथियों, जब हम हमारे भारत के आज़ादी का इतिहास पढ़ते हैं तो झांसी की रानी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू और कैप्टन लक्ष्मी सहगल जैसे कई वीरांगनाओं के नाम गर्व से सामने आते हैं। इन्होंने साबित किया है कि देश को आज़ाद करने में महिलाओं का योगदान पुरुषों से कम नहीं था।
आज आज़ादी के इतने सालों बाद अभी राष्ट्र निर्मित के हर क्षेत्र में हर महिलाएं देश का नाम रोशन कर रही है। सुरक्षा में आज हमारे देश की बेटियां फाइटर जेट उड़ा रही है और सीमाओं पर खड़े रहकर देश की रक्षा कर रही है। विज्ञान में इसरो के कई अंतरिक्ष मिशनों के पीछे महिला वैज्ञानिकों का बहुत बड़ा दिमाग और हाथ है। खेल और व्यापार में ओलंपिक के मैदान से लेके तो बड़ी बड़ी कंपनियां चलाने तक हर महिलाएं हर जगह देश का नाम रोशन कर रही है। सच्चाई यह है कि कोई भी देश अपनी आधी आबादी पीछे छोड़कर तरक्की नहीं कर सकता। महिला सशक्तिकरण का सीधा मतलब है कि महिलाओं को उनकी शिक्षा, सुरक्षा और जीवन के फैसले खुद लेने की आज़ादी मिलनी चाहिए। जब एक बेटी पढ़ती है तो पूरा समाज और परिवार आगे बढ़ता है। आज यहाँ स्वतंत्र दिवस पर हम एक संकल्प लेंगे कि हम हमारे घरों और समाज में बेटा बेटी के बीच का भेद पूरी तरह से खत्म करेंगे। हर बेटी को खुला आसमान देंगे। नारी शक्ति को पहचानो, यही है नवयुग की पुकार। नारी शक्ति को पहचानो, यही है नवयुग की पुकार। जब सशक्तिक और सुरक्षित। जय हिंद, जय भारत। देश का यारों, इस देश का यारों क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। मेरा दिलों की रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी। सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। हर करम अपना करेंगे ऐ वतन। आजा आजा जिंदुशानिया, मातरम वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी। जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे। मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे। मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे। माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला। झंडा ऊंचा रहे, विश्व तिरंगा प्यारे जहां से अच्छा। हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। Wow, what is... Ask what your duty do for India. For centuries, our freedom fighters shed blood. True patriotism cannot restricted to waving the flag once a year and singing the anthem out of habit and style. If you are student, your duty is to do study with absolute honesty and use your knowledge to innovate something. If you are citizen, your duty is to keep your surrounding clean, conserve water, follow traffic rules, and give respect to every single individual, regardless their background. Corruption, greed, and division, very soil our Mahathis died for.
Let us pledge today that we are not a consumer of India's resources but the builders of its future. Thank you and have a nice day. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। में बड़ी आजादी जब घायल हुआ हिमालय, खतरे में बड़ी आजादी जब तकती सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। खेल रहे थे होली जब झेल रहे थे गोली, क्या लोग थे वो जो शहीद हुए। याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। अब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं।
मुझे कब से इंतजार था आज की शाम का, अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का, जो किसी के भी आगे झुका नहीं, हाँ मैं हूँ उस देश का, बैठ के ले नजारा इस ट्रैवल और बेस का, सीधा चलूं या चलूं ढाई ढाई चाल, मैं खेल मेरा होगा ये देख लंबी रेस का, मिट्टी का घर से मैं मर के भी चुकाऊंगा, तुझे मिट्टी कर दूंगा या फिर मिट्टी में मिल जाऊंगा, धोबी का हाथ मैं वो करके दिखाऊंगा, इंडिया से हूँ खाली हाथ नहीं मिला वही तुझे कार दूंगा, जमीन पे आज तुझे ही बचा दूंगा, झंडा इंडिया का मुझे कार दूंगा। तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा, ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को छूमे तिरंगा, माँ से है माटी माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले मारे चलते रहे खौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा, तारों को झूमे तिरंगा, माँ से है माथा माए चलती रहे खौफ, तारों को झूमे तिरंगा। Wonderful performance. Once again, give them a huge round of applause. करती हूँ उन्हें सलाम ए वतन पर मिटने वालों, करती हूँ उन्हें सलाम ए वतन पर मिटने वालों, तुम्हारी हर सांस में तिरंगे का नसीब बसता है, तिरंगे का नसीब बसता है। Okay, if the parents are here, सर तुम्ही मागे या. आमचा माणूस लॉंग मान. give them a round of applause. Next, the scholarship examination. Grade 7, Thakre Himanshu. From grade 8, Meshram Arnav, Aher Arnav. आपण सगळेजण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय, यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर मला वाटतं या देशासाठी सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांचं आहे, आणि आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की सर आज आपण आमच्यासाठी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाला. आम्ही अण्णांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करताय, आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण भारतीय सैनिकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत आहात. तर हा सगळ्याचा हा सन्मान आहे आपल्या कुटुंबानं यासाठी केलेल्या त्यागाचा, आपला हा सन्मान आहे आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा, आणि हा सन्मान आहे आपल्या मातृभूमीचा. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवता हा ठिकाचा आहे, हा सन्मान आपल्या देशसेवेच्या भूमिपुत्राचा आहे. आणि तृतीय क्रमांक मिळवला अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा शाळेकडनं गौरव करण्यात येतोय. खास स्वातंत्र्य दिनी आपण शाळेकडनं विद्यार्थ्यांचा फक्त सन्मान करतो. मी या ठिकाणी सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवतोय. मिळवलेला आहे दराडे वेदिकाईनं, आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करत आहात. माझ्या बॅक स्टेजला जेवढे आहे कृपया आवाज झालं सांगा. ओके इयत्ता 5वी आणि 6वी प्रथम आणि 7वी ते 12वी
मोठा गट, मोठे विद्यार्थी, मोठा क्रमांक मिळवलाय आयुष साताळकर यानं आणि या स्पर्धेची विजेत वाईट घ्या वाईट. यानंतर मी आदरणीय पाहुण्यांचं, सर्व पालक वर्गांचं सन्मान तिनं मिळवला आणि अशी विद्यार्थिनी आहे आमच्या सगळ्यांची लाडकी शेजवळ. साधारण 400-500 विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते आणि या सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांमधनं आपल्या सिद्धीनं जिची मूर्ती इयत्ता 7वी वर्गात शिकते आहे आणि तिनं त्या गटामध्ये महागायक होण्याचा सन्मान मिळवला आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णांच्या हस्ते तिचा यथोचित असा सन्मान होतो आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की तिचा आपण नीर वाढवत आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो. यानंतर एक अतिविशेष असा त्यांचे मेडल आपले बॅनर आपल्याला दिसत आहे. त्याबरोबरच व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो बोर्ड आपल्याला दिसतोय मी पाहुण्यांचं लक्ष वेधू इच्छितो. आज आम्ही बोर्डवरती लावले. आदरणीय पाहुण्यांना विनंती आपण त्याकडे सुद्धा विशेषतेनं लक्ष द्याल आणि आपल्या तिरंग्याचा प्रवास कसा झालाय तो विद्यार्थी एका विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपल्या शाळेत सांस्कृतिक असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या शाळा पोस्ट स्कॉलरशिपची परीक्षा झाली. महाराष्ट्रातनं निकाल अनाऊन्स केले गेले आणि या निकालांमध्ये एक निकाल या निकालानं अतिशय लक्ष वेधलं गेलं. CBSE आणि ICSE बोर्डच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमधनं बनकर पाटील पब्लिक स्कूलची तन्वी अमोल मैलीनं 10वा क्रमांक मिळवला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तन्वीनं प्रथम क्रमांक मिळवलाय स्कॉलरशिप एक्झाम. साहेबांच्या हस्ते आजच्या मी इयत्ता 8वी वर्गाचे जे आणि 9वी वर्गाचे 8वी वर्गाचे जे क्लास टीचर्स आहेत त्यांना विनंती करतो की तन्वीचा सन्मान आपण घेताय. आदरणीय प्राचार्य यांना सुद्धा विनंती की आपण सत्काराला हातभार लावू. तन्वीकडनं आदरणीय प्राचार्य जे क्लास टीचर्स हा सन्मान स्वीकारत आहात राहिलाय आणि रंगारंग अशा कार्यक्रमाची शोभा मला आता वाटते वाढत जाणार आहे. हॅलो ओके. सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय अण्णा, संस्थेचे अध्यक्ष. मला त्यांचं सासरचं नाव तर मला माहिती नाही आहे, पण ज्यांनी मला लहानपणी खूप खूप सांभाळलं आहे अशा वैशाली सोनवणे आणि सर्वच पालक, जमलेलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो. दुसरं स्पर्धा परीक्षा आणि तिसरा विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मेसेज छोटासा. तर माझं नाव शुभम विजय बोराळे. इथंच जवळच मी आमचं घर इथंच राहतो. माझं 1ली ते 4थीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगाव, त्यानंतर 5वी ते 7वी जिल्हा जनता विद्यालय येवला. खरं तर अण्णांना आठवत नसेल, पण 5वीचा वर्ग ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस पहिलं ॲडमिशन माझं होतं आणि ते ॲडमिशन घ्यायला अण्णा तुम्ही स्वतः होता. मी 5वीला त्या वर्गात जात होतो आणि त्या दिवशी तुम्ही त्या शाळेत उपस्थित होता आणि तुम्ही तिथनं पप्पांना फोन केला होता की तुझ्या मुलाचं मी इकडे ॲडमिशन घेतोय. तर मी पहिला विद्यार्थी होतो जनता विद्यालय अंगणगावचा. त्यानंतर 8वी ते 10वी जनता विद्यालय येवला सेमी इंग्रजी, 11वी 12वी सायन्स जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येवला. 12वीला मला 66.92% होते, जे की काहीच नाही आहे. पण आणि 12वी नंतर ठरलेलं होतं की BSc ॲग्रिकल्चर करायचं. तर BSc ॲग्रिकल्चर का की माझ्या घरात ऑलरेडी एक BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते. माझे काका तथा नगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे साहेब, त्यांच्याकडे बघून पुढं माझी प्रोग्रेस मला करायची होती. पण अर्थातच 12वीला कमी टक्के आल्यामुळे मला BSc ॲग्रीला काही नंबर लागला नाही. मग BTech इन फूड टेक्नॉलॉजी, अन्न तंत्रज्ञान ही एक पदवी आहे. माझा
राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी मालदाड तालुका संगमनेर या ठिकाणी माझा पदवीला नंबर लागला. 4 वर्षाची मी व्यवस्थित डिग्री पूर्ण केली. 4थ्या वर्षी मी ठरवलं की मला बीटेक नंतर 2 वर्ष पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे. आमचं महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचं एमटेक इन फूड टेक्नॉलॉजीसाठी एकमेव कॉलेज आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी हे नावाजलेलं कॉलेज होतं. त्या ठिकाणी मला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी मी CETची तयारी केली आणि सांगायला आनंद होतो की मी त्या CETत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. महाराष्ट्रासाठी जशी CET असते तशी ऑल इंडिया लेवलला ICAR JRF इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर अँड रिसर्च या परिषदेमार्फत ज्युनियर रिसर्च फेलोशिप तर तीच ICAR JRF मी ऑल इंडिया रँक 3ऱ्या क्रमांकाने मी भारतात उत्तीर्ण झालो होतो. माझा नंबर आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी गुजरात या ठिकाणी लागला, पण काही तांत्रिक कारणामुळे मला तिथे प्रवेश मिळाला नाही. मग मी परभणीला प्रवेश घेतला होता. तर पहिल्यापासून माझं एम एकच होतं की स्पर्धा परीक्षा करायची. तर स्पर्धा परीक्षा का करायची तर त्याचं मला ऑलरेडी मोटिवेशन सोर्स ऑफ मोटिवेशन जो होता तो माझ्या घरातच होता. माझे काका जे की क्लास 1 झालेले होते, त्यामुळे मी माझं सगळी करिअरची जी वाटचाल होती ती त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी माझी केलेली आहे. एमटेक फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयरलाच एक केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर या पोस्टची जाहिरात आली होती आणि फर्स्ट इयर कॉलेज करत असतानाच मी तो फॉर्म भरला. प्री क्लिअर झालो, मेन्स पण चांगली गेली. प्री मेन्स दोघांचे 50-50% फायनल मेरिट लिस्ट लावताना पकडतात. फायनल कट ऑफपेक्षा कमी पडले तर तिथं मी नापास झालो. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं फेल्युअर होतं. काय वाटलं नाही, काय म्हटलं आपण परत करू. त्यावेळेस एवढं काय तरुण रक्त होतं, नवीनच मला बॅकअप माझा CETचा रिझल्ट आल्यामुळे मला तेवढा कॉन्फिडन्स आलेला होता की आपण करू शकतो. त्यामुळे त्या फेल्युअरनी मला काही वाटलं नाही. त्यानंतर सेकंड इयर एमटेक सेकंड इयरला MPSC मार्फत स्टेटची फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे आता जे तुकाराम मुंडेंच्या विभागात वर्ग 2 पदासाठीची फूड सेफ्टी ऑफिसरची जी जाहिरात आली होती आणि माझी ड्रीम पोस्ट पण फूड सेफ्टी ऑफिसर होती, ती जाहिरात आली. पण त्याच वर्षी MPSCनं त्या परीक्षेचा सिलेबस बदलावला होता आणि त्या सिलेबस आणि एक्झाम स्कीम बदलल्यामुळे आणि मी त्या परीक्षेस इतका तयारी माझी झालेली नव्हती. अर्थातच कॉलेज सोबत चालू होतं. एक 6 महिने मी अभ्यास केला. अर्थातच तिची पूर्वपरीक्षा मी नापास झालो. ते दुसरं फेल्युअर होतं. तर दुसरं फेल्युअर आल्यावर मी पण जरा मला पण तो एक स्पीड ब्रेकर होता. माझ्या घरच्यांना पण स्पीड ब्रेकर होता की आपल्या पोराचं तर काय आता रिझल्ट येईना. दोन परीक्षा तो नापास झाला. एमटेक पूर्ण झालं. डिसेंबर 2023ला एमटेक माझं पूर्ण झालं. जानेवारीत मी घरी होतो. घरी आल्यानंतर पुढं काय करायचं पप्पांनी विचारलं, आता पुढचं काय करायची. तर घरच्यांची संपूर्णपणे इच्छा होती की यांनी जॉब जॉईन करावा, पण मम्मी मात्र पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीशी भक्कम होती. मी मम्मीला म्हटलं आपल्याला कॉम्पिटिटिव्हच करायची. मम्मीने पप्पांना सांगितलं. पप्पांचा परत नंतर मला सपोर्ट भेटला. मग कुठनं करायची तर मग पुण्यातनं. मग 1 फेब्रुवारी 2024ला मी पुण्यात गेलो. राष्ट्र सेवा दल कॅम्पस आहे तिथं, त्यांचीच लायब्ररी, त्यांचंच कॅम्पस. आता नेमकी परीक्षा कोणती करायची, ड्रीम तर UPSCचीच होती, पण 2 फेल्युअर आल्यामुळे आणि एकंदरीतच समाजाचा आणि घरचा प्रेशर आल्यामुळे मी एक स्टेप परत मागे आलो. वर्ग 2 वर्ग 3 कंबाईन MPSCची तयारी करायची म्हटलं आपण लवकर एक पोस्ट घेऊ आणि त्यानंतर मग वरच्या लेवलची तयारी करू. मी तिथं वर्ग 2 वर्ग 3 लावला. 1 वर्ष जवळपास माझा ऑगस्ट 2024ला क्लास सुरू होता. ऑगस्ट 2024 ते 30 जुलै 2025 माझा एकंदरीत क्लासचा कालावधी होता. 30 जूनला माझं शेवटचं लेक्चर होतं आणि 30 जूनच्या आधीच UPSC मार्फत असिस्टंट डायरेक्टर वर्ग 1 या पोस्टसाठी जाहिरात आली होती. मला 2 फेल्युअर आले होते आणि अर्थातच माझा अनुभव त्या फील्डमध्ये स्पर्धा परीक्षेत मी जरा कमी होतो, अनुभव नव्हता. पण 1 वर्ष क्लास केल्यामुळे आणि एकंदरीत काय नेमकी स्पर्धा परीक्षा हे मला 1 वर्षात कळून गेलं होतं. तर मी माझ्या रूमपासून हॉस्टेलपासून माझा क्लास 2.5 किलोमीटर होता.
2.5 किलोमीटर वन साईड, म्हणजे 2 साईड येऊन जाऊन 5 किलोमीटर. तर माझ्याकडे तिथं गाडी नव्हती, काही नव्हतं, माझ्याकडे सायकल होती. मी सायकलवरती येऊन जाऊन तो क्लास केला होता. माझं टीचिंग पूर्ण झाली, माझा अभ्यास पण पूर्ण झाला. लेक्चर आणि नोव्हेंबरमध्ये माझा अटेम्प्ट आणि 15 जूनच्या दरम्यान UPSCची जाहिरात आली. आता काय करायचं, समोर तर पोस्ट भारी आहे, आपण जी तयारी करतोय तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली पोस्ट आहे. पप्पांना फोन केला संध्याकाळी, म्हणजे पप्पा अशी अशी जाहिरात आली, काय करू? बघ म्हणे होईल तर कर. ठीक आहे म्हटलं करतो, पण मग जर नापास झालं तर पुढं काय? म्हटलं मला अभ्यास करून द्यायला लागेल परत 2 वर्ष, नापास जर झालो तर. हो म्हणे काय अडचण नाही, तू कर म्हणे, तू लढ म्हणे, आम्ही आहे. तर परत 3-4 विषय कॉमन होते, 3-4 विषय नवीन होते. परत 3-4 विषयांचा नवीन अभ्यास सुरू केला. माझा पेपर 5 ऑक्टोबरला मुंबईला पेपर होता, 5 ऑक्टोबर 2025 मुंबईला पेपर होता. पेपर दिला, पेपर खूप चांगला गेला. परत दिवाळीला घरी आलो. घरी चर्चा, म्हणजे त्या दिवशी अण्णा तुम्ही दिवाळीला घरी फराळ करायला आले, तुम्ही गेल्यानंतर आमची चर्चा झाली की म्हणजे किती बदल होतो, म्हणजे एका माणसाच्या आयुष्यात किती बदल होतो कष्ट केल्यामुळे. तर घरचे मला ते उदाहरण देत होते आणि तिघं भावंड बसलेले होते घरात की आता पुढं काय करायचं, बघ म्हणे होईल का नाही, कसं काय. तर त्या दिवशी मी लिटरली त्या दिवशी घरी रडलो, मला करू द्या, कारण मी मेहनत घेतोय, तुम्हाला कोणालाही माहीत नाही म्हटलं मी काय करतोय ते. आणि 5 दिवाळी झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. परत माझा मी कंबाईनचा अभ्यास सुरू केला. 5 नोव्हेंबरला माझा जो पेपर दिला होता त्याचा रिझल्ट आला, मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो होतो. तर 5 नोव्हेंबरला इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. नोव्हेंबर गेला, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये माझी इंटरव्ह्यूची मुलाखतीची तारीख आली. इंटरव्ह्यू दिलेली होती. आता पोरांनो, तुम्ही सगळे ब्लेझरमध्ये बसलेले, आयुष्यातील पहिला ब्लेझर मला मुलाखतीला भेटला. तो म्हणजे 13,000-14,000 रुपयाचा ब्लेझर घेतला. घ्यावं की नाही काय होईल माहीत नाही, पण मी घेतला. म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल. आता विमान दिल्लीला माझी इंटरव्ह्यू होती UPSC भवनला. आधी रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं, पण पप्पांना म्हटलं रेल्वेत जायला वेळ लागेल, म्हटलं 20-25 तास लागेल, मी एक्झॉस्ट होऊन जाईल म्हटलं तिथपर्यंत जाईपर्यंत, म्हटलं मला विमानाने जायला लागेल. परत 8-9-10 हजार म्हटलं जाऊ द्या आता काढतो तिकीट. तर पप्पांनी परत तेवढंही पण केलं. शिर्डीवर विमानाने 9 तारखेला मी दिल्लीला गेलो. आपले खासदार सर भगरे साहेबांनी राहण्याची माझी व्यवस्था केली होती त्यांच्या निवासस्थानी. माझी 13 मेला माझी इंटरव्ह्यू होती दिल्लीला UPSC भवनला. सकाळी आली, त्याच्यात माझा 5वा नंबर होता. म्हणजे माझी इंटरव्ह्यू होणार होती दुपारी 1 वाजता. सकाळी 7 वाजता उठलो, म्हणजे आवरलं, महाराष्ट्र सदनला गेलो, नाश्ता वगैरे केला. 9 वाजता UPSC भवनच्या बाहेर गेलो. तिथनं घरी फोन लावला की मी आता मध्ये चाललो आहे, मला 1 वाजेशिवाय तुम्ही काय फोन करू नका. ठीक आहे पप्पानी, आता काय परत फोन करत नाही. मध्ये गेलो, फोन बिन जप्त करून घेतलं त्यांनी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि तिथं एक शिपाई आला, म्हणजे शुभम बोराळे. म्हटलं येस सर, आपका इंटरव्ह्यू पहिला आहे. तिथं गेल्यावरती त्या मिनिटाला मला कळलं की माझा पहिला इंटरव्ह्यू त्या दिवशी. ठीक आहे म्हणलं, आता इथपर्यंत आलो आहे, करून घेऊ. तर स्टेबल बसलो थोडा वेळ, 1 10 मिनटं मला गॅप होता. चहा कॉफी तिथं सगळे असते, कॉफी घेतली, स्टेबल बसलो आणि तो मला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेला UPSC भवनचा. तुम्ही कोणी जर 12th फेलची पिक्चर जर मूवी जर बघितला असेल, सेम कंडिशन होते. पॅसेज असतो, मध्ये एक रूम आणि त्याच्यामध्ये एक रूम होती. त्यांनी मला वरांड्यात बसवलेलं होतं, खुर्ची ठेवलेली, खुर्चीच्या शेजारी टेबल फॅन लावलेला होता आणि माझ्यासमोर 2 प्रोफेसर आणि प्रीती सुद्धा ज्या UPSCच्या पहिल्या चेअरमन होत्या, त्यांचा मला पॅनल होता. 3 जण होते इंटरव्ह्यू केला. माझ्या समोरमध्ये गेले, माझ्याकडे माझा रिसर्च म्हणजे MTechचा थेसिस घेऊन मला तो शिपाई आत घेऊन गेला. फॉर्मॅलिटीज पूर्ण झाली. माईकमिन मॅम दरवाजा त्यांनी उघडून दिला, प्लीज सिट डाऊन शुभम. आणि तिथनं पुढं 20 मिनटं माझी इंटरव्ह्यू चालली. म्हणजे बंदुकीतनं गोळ्या निघाव्या तसे त्यांच्या तोंडातनं प्रश्न निघत होते आणि तितक्याच उत्तरं दिले. म्हणजे मी जितका कॉन्फिडंटली आत गेलो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कॉन्फिडन्स घेऊन मी बाहेर आलो होतो, कारण मला काहीच वाटलं नाही. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली होती. आता कोणते प्रश्न पण ॲग्रिकल्चर अँड अलाइड म्हणजे फूड प्रोसेसिंग रिलेटेड प्रश्न होते, ज्याच्यात माझा हात खंडा होता. इंटरव्ह्यू दिली, बाहेर आलो. 9:30-9:10 मी बाहेर आलो. 9:45 दरम्यान बाहेर आलो. परत फोन लावायला गेली. पप्पा त्यावेळेस जेवणच करत होते. म्हणजे काय एवढं लवकर फोन कसं काय केला तुम्हाला, काय झालं? म्हटलं झाली म्हटलं इंटरव्ह्यू. पण एवढं लवकर? म्हटलं हो, पहिली इंटरव्ह्यू होती.
म्हणजे कशी गेली म्हणलं खूप भारी गेली. मग बाहेर आलो, मग परत महाराष्ट्र सदनला गेलो. 13 तारखेला इंटरव्ह्यू होती, 15 तारखेला मी घरी आलो. 15ला घरी आल्यानंतर एक 16, 17, 18 चांगले दिवस गेले. 19, 20, 18, 19 खूप टेन्शन, कॉन्फिडन्स पूर्ण लो होऊन गेला, होईल की नाही. ऑल इंडिया 17 जागा होत्या, फक्त 17, ओबीसीचे 4, 12 जागा माझ्यासाठी होत्या. मी ओबीसीतला फॉर्म टाकलेला, तो कुणबी केलेला आहे. तर पप्पांना म्हटलं काय होत नाही म्हटलं. 19 तारखेचं आमचं डिस्कशन आहे, होत नाही म्हटलं. 20 तारखेला माझा एक ज्युनियर आहे, त्याचा मला फोन आला, काय झालं सर, काय वाटतं. म्हटलं सर अवघडच दिसतंय म्हटलं. मग काय पुढचं काय म्हटलं, परत जायचं, परत करायची म्हटलं लढाई. परत ग्रुप बी ग्रुप सीचा अभ्यास चालू करतो पुण्याला. 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मी, पप्पा, मम्मी पोर्चमध्ये बसलेलो होतो. पप्पा म्हणे काय रे, काय करायचं मग आता काय. म्हटलं पप्पा परत करायचं म्हटलं अभ्यास. म्हणे किती वर्षाला, किती दिवस लागतील अजून. म्हटलं अजून 2 वर्ष व्हायला लागते. आहे की तयारी. म्हटलं हो आहे म्हणे तयारी, जाय उद्या सकाळी पुण्याला जायचं. म्हणजे 20 तारखेला संध्याकाळी आमचं डिस्कशन चालू होतं, उद्या सकाळी जा म्हणे पुण्याला. तर मग आता मी येवल्याला चाललो म्हणे, तर चाल तुला भत्ता घेऊन येऊ म्हणे. तर आम्ही दोघं मोटरसायकलवरती येवल्याला निघालो. क्वालिटी किंग मॉलच्या अलीकडे खैरे बांबू पाबळे पैठणी तिथं, तिथपर्यंत गाडी मोटरसायकल गेली. माझ्या सकाळीच्या मित्राचा मला फोन आला होता. मी त्याला सांगितलं होतं रिझल्ट लागल्यानंतर तूच मला फोन करायचा ना, 5 झालं तरच फोन कर, नाही तर करू नको. तर संध्याकाळी 5:30, 6 वाजता त्याचा मला रस्त्याने जाताना फोन आला आणि तो तिकडनं मला म्हणे की कॉंग्रॅच्युलेशन डायरेक्टर साहेब, तुमचं सिलेक्शन झालं म्हणे. म्हणजे 12 रँक आली होती तुमची. म्हटलं खरंच का म्हणे हो. पप्पांना म्हटलं गाडी साईडला घेऊन, काय झालं म्हटलं रिझल्ट आलाय वाटतं. मग गाडी साईडला गेली, तर बांबूच्या तिथंच गाडी लावली. त्याला म्हटलं मला फोटो पाठव रिझल्टचा. त्यांनी 12 अण्णा माझा आणि मी तिथल्या मित्रांना म्हणायचो की आपल्याला जास्त रँक नको, आपल्याला 12वीच पाहिजे. माझी ओव्हरऑल रँक 12 आलेली होती. ओबीसीतनं मी ऑल इंडिया रँक 3रा आहे. तर ज्यावेळेस मी परत त्या मित्राला थँक्यू बोलायला फोन केला, तिथनंच फोन केला त्याला की थँक्यू. तर अर्थातच माझ्या डोळ्यातनं पाणी होतं आणि पप्पांच्या पण डोळ्यातनं. तिथंच रस्त्यावरतीच आम्ही दोघं पण रडलो. लोकांना म्हणजे रिझल्ट येत नव्हते. मग होत नसेल तर आणि गावात तर दणका उठवलाय लग्न पोरांचा, दनादन. म्हणजे माझ्यापेक्षा लहान पोरांचे लग्न चालू आहेत. मग तुमच्या शुभमचा कधी लोकांना रिझल्ट आल्यावरती म्हणजे नाही का हुशार होता, तुमची बोराळे फॅमिली हुशार आहे, असे तसं. लोक माझ्या आईबापाच्या, आजी आजोबाच्या पायावरच्या लोकांना भेगा दिसत नाही. आमच्या घरात मला अभिमानानेच सांगायला वाटेल की 2 क्लास 1, 1 MBBS, त्यानंतर 1, 2, 4 BHMS आणि बाकी सगळे ग्रॅज्युएट. ज्या वेळेस गावातले पोरं पारावर बसलेले असतात, ज्यावेळेस मेहनत करायची असते, ज्यावेळेस गावातले पोरं पारावर असतात, त्यावेळेस आमच्या घरातले पोरं हे लायब्ररीत असतात. त्यामुळं हे रिझल्ट आहे. सगळा एकंदरीत प्रवास, सगळं इन्कमचा जो सोर्स आहे तो शेती आहे. शेतीला सोडून एकही पैसा दुसरा काही जोडधंदा नव्हता, दूध सोडून. त्यामुळं पालकांना मी एवढंच सांगेन की तुमच्या घरात 100 रुपये येतात कसे याची जाणीव तुम्हाला तुमच्या पोरांना करून द्यावी लागेल. आणि ते जे वय आहे ते हेच आहे. ह्याच वयात तुम्हाला तुमच्या पोरांना त्या 100 रुपयाची जाणीव जर तुम्ही करून दिली तर तुमचे बाहेर जातील, त्यावेळेस ती जाणीव त्यांना राहील. पोरांनो तुम्ही म्हणजे 5वी 6वी 7वी 10वीपर्यंत काही कळत नाही, 11वी 12वी आणि डिप्लोमाचे D-Pharmचे पण पोरं येतं. चांगल्या सवयी लावण्याचं हेच तुमचं वय आहे. चांगल्या सवयी काय, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, जे काही चांगल्या सवयी तुम्ही ह्याच वयात तुम्हाला त्या लागतील. त्यामुळे दररोज व्यायाम करायलाच पाहिजे. आता माझ्याकडे बघून तुम्हाला कदाचित वाटत नसेल की तू व्यायाम करतो की नाही. मग रिझल्ट आल्यावरती 2 फायदे होतात. समाजात चालताना जशी बापाची छाती फुगते तसंच त्या पोराचं वजन वाढतं. त्याच्यामुळे थोडंसं वजन पण माझं वाढलं आहे आता. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. शिक्षकांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही होमवर्क देता, होमवर्क चेक करता, पण आता मोबाईलचा जो काही अतिवापर होतो आहे आणि ChatGPT, AI ह्या गोष्टी पोरांनी वापरल्या पाहिजे का, तर नाही वापरल्या पाहिजे. रिपोर्ट रायटिंग, एसे रायटिंग हे स्किल आहे, हँड रायटिंग हे स्किल आहे. हे स्किल
डेव्हलप करण्यासाठी हेच तुमचं योग्य वय आहे. त्यासाठी तुम्ही होमवर्क करण्यासाठी तुम्ही ChatGPTचा वापर कोणीही करू नका. तुम्ही जितके जास्त एफर्ट्स घेणार म्हणजे नाही का संघर्ष आहे तर तो जितकी जास्त कष्ट करणार तितकंच तुम्हाला मोठं यश मिळेल. कदाचित मी त्यावेळेस एपिसोड जर झालो असतो क्लास 2 तर मी क्लास 1 कदाचित झालो नसतो. देवाच्या मनात काहीतरी वेगळं असेल की मला क्लास 1 बनवायचं असेल त्यामुळे मला अजून 2 वर्ष देवाने मला संघर्ष करायला लावला आणि तो क्लास 1ची मला ती पोस्ट मिळाली. खूप खूप चांगला अभ्यास करा. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षा करायची का नाही हे ग्रॅज्युएशन झाल्यावर ठरवता येतं. त्यामुळे ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त व्यवस्थित ग्रॅज्युएशनचा अभ्यास करा. आत्ता ज्या वर्गात आहात त्या वर्गाचाच व्यवस्थित अभ्यास करायचा. नाही मग मला UPSCची परीक्षा द्यायची मग मी 10वीपासून UPSCची क्लास करतो, गरज नाही. मी UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 5वीचे NCERT मला विकत घ्यावे लागले. मला आता तुम्ही सगळे इंग्लिश मिडियमला आहे. माझी मुलाखत इंग्लिशमध्ये झाली होती. मला इंग्लिश येत नव्हतं. मी 10,000 रुपये घालून मी परत इंग्लिश स्पीकिंगचा 2 महिने क्लास केला. त्यानंतर 5वीपासून NCERT वाचायला लागले. नवीनच त्यावेळेस मी लहान होतो. माझी मम्मी मला सांगते तू लहान होतं म्हणे त्यावेळेस नवीनच इंग्लिश मिडियम तेवढे पैसे नव्हते म्हणे की तुझी इंग्लिश मिडियमची फी भरण्याची. तुमचं नशीब की तुम्हाला इंग्लिश मिडियम शिकायला भेटतंय. मी आता ती मुलगी बघितली काळ्यांची खाड इंग्लिश बोलती. मला तसं येत पण नाही. त्यामुळे व्यवस्थित चांगलं ज्या वर्गात आहात त्याच वर्गाचा व्यवस्थित अभ्यास करा. शिक्षक जे सांगतात आईवडील जे सांगतात ते व्यवस्थित प्रॉपर फॉलो करा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे. वेगळं असं काही करायला लागत नाही. फक्त तुम्ही जे दररोजचं जे करताय तेवढंच व्यवस्थित करा एवढंच मी बोलतो. त्यानंतर इतका भारी तुम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला. खरं तर संस्था चालकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इथल्या शिक्षकांना फ्रीडम देत आहे. कारण मी फर्स्ट इयर मी दुसरीकडे केलं होतं आणि ते संस्था चालक त्यांचं बिलकुल लक्ष नव्हतं म्हणून मी BTechला 2nd इयरला मी कॉलेज ट्रान्सफर केलं. आणि ते नवले साहेबांचं इतकं वैशिष्ट्य की दररोज सकाळी ते कॉलेजला हजर राहणार म्हणजे राहणारच. प्रत्येक इव्हन ज्यावेळेस शिक्षकाची रिक्रुटमेंट असायची त्यावेळेस ते स्वतः इंग्लिशमध्ये त्याला इंटरव्ह्यू घ्यायला बसायचे आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारायचे. त्यामुळे तुम्ही जो काही प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यानंतर माझा इथं सत्कार केला. खरं तर ही बनकर फॅमिली आणि बोराळे फॅमिली यांचं ऋणानुबंध हे म्हणजे संबंध फार जुने आहे. माझ्या आजोबांपासून अण्णासोबत त्यांनी मेहनत केली आहे. त्यामुळं खरं तर आज अण्णांच्या पण डोळ्यात पाणी आलं की हा प्रवास बघून लहानपणापासून बघितला आहे. माझा इथं आज सत्कार केला त्याबद्दल मी बनकर कुटुंब आणि बनकर पाटील पब्लिक स्कूल यांचा मी मनापासून आभार मानतो. इथं मला बोलण्याची आणि बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं म्हणजे मातीच्या माणसांचं मातीसाठीचं राबणं. तुमच्या प्रत्येक शब्दात ते शब्द जरी असले तरी ते अनुभव होते आणि अनुभवाला नेहमी धार असते. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र यत्न करू. मला वाटतं तुम्ही त्याच शब्दांची आमच्या विद्यार्थ्यांसाठी शस्त्र केली आणि त्याच शस्त्रांचा उपयोग करून आमचेही विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या आयुष्यात असाच एक सुंदर क्षण घेऊन येतील. आईबापांसाठी सगळ्यात सुंदरचा क्षण काय असेल? अनेक मित्रांच्या मांड्या आता दुखायला लागल्या. मित्रांनो, भविष्य ज्या दिवशी सुरू होतं ना त्या दिवशी आयुष्य आपल्या पुढे शड्डू ठोकून उभं राहतं. शड्डू म्हणजे असं ठोकून उभं राहतं आणि त्या दिवशी खऱ्या आयुष्याला कस लागतो. तो कस सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सहज सोपा करून आपल्या सोप्या भाषेतनं सांगितलं. आम्ही आपले बनकर पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीनं संपूर्ण बनकर परिवाराच्या वतीनं आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आम्ही खूप खूप अशा ढेर साऱ्या शुभेच्छा देतो. साहेब, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांचं नाव आदरानं गौरवानं घेतलं जातं. आमची इच्छा आहे आपलंही नाव महाराष्ट्रभर असंच गाजो. हीच आमच्याकडनं आपल्याला शुभेच्छा आहे. यानंतर आपण ज्यांच्या उपस्थितीने हवालदार श्री रवींद्रजी चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पटकन पुढे यायचंय. कुणाचा
असलेले आमचे देशाचं उद्याचं भविष्य आणि बाळगोपाळ, आज आपण स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. थोडीशी माहिती या वर्दीविषयी. तर या वर्दी 3488 किलोमीटरची जी चीनची सीमा आहे, अरुणाचल प्रदेश पासून ते आपल्या लेह लडाख पर्यंत आम्ही त्या सीमेचे संरक्षण करत असतो. प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस मिळतात. प्रत्येक ठिकाणी जास्त करून वातावरणाचं चॅलेंजेस असतं. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल, बघतात न्यूजवर चायनाची होणारी घुसखोरी, पण आम्ही त्यासाठी 24/7 आवर्स कटिबद्ध आहोत. एकही इंच जमीन त्यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही. आणि तुम्हाला सर्वांना जे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मिळालेलं आहे, बोराळे सर, त्यांचा खडतर प्रवास आणि प्रेरणादायी त्यांनी जे आपल्याला विचार मांडले आपले, सर्वांना हीच विनंती आहे की त्यांच्या पायावर पाय देऊन आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे आर्मी आमच्यासोबत इथे जॉईंट ऑपरेशन करत असते. आम्ही कायम JNKला पण ड्युटी केलेली आहे. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, त्याचप्रमाणे पंजाब आणि सध्या माझी पोस्टिंग लेह लडाख इथे आहे. आपल्याकडले बरेच लोक तेथे जे पेंगॉंग झील आहेत ती बघण्यासाठी फिरण्यासाठी येतात. त्या ठिकाणी आमची पोस्ट आहेत आणि आपले लोक तिथं आल्यानंतर खूप बरं वाटतं, कोणीतरी आपलं आलेलं आहे. विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो, जे बी ध्येय ठेवायचं आहे, आपल्या आईवडिलांचे कष्ट आणि त्यांनी सोसलेले जे कष्ट आहेत ते ध्यानात ठेवून कायम आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अण्णांसोबत आमचे वडील पण राहिलेले आहेत. त्या काळात आमच्या वडिलांचं छत्र आमच्या डोक्यावरून लवकरच हरवलं. त्या 2010 साली मी 12वीला होतो आणि 12वीला बोर्डाचा 3ऱ्या दिवशी पेपर होता आणि 3 दिवस अगोदर आमचे वडील जे आहे, आमचं छत्रछाया हरवलं. त्याच्यातून आम्हाला प्रेरणा घेऊन आम्ही पण स्वतः अनवाणी पायाने वायभूतीच्या रस्त्यांपर्यंत पळत होतो आणि देवाने आमच्या ऐकलं, कष्टाला जे फळ मिळतं सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला पण मिळालं आहे. आज देशाचं सेवा करण्याचं भाग्य जे आम्हाला लाभलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते निभवत राहू. जाता जाता फक्त एकच, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. त्यामुळेच आपण त्याचे काहीतरी देणे लागतो. म्हणूनच राष्ट्रप्रथम, राष्ट्रप्रथम, राष्ट्रप्रथम. जय जय भारत. ज्या कारणानं उभा आहे त्या कारणासाठी मला एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण आपल्या श्री शिवाजी शिक्षण अण्णा आमच्या सगळं 5 वाजेपासून कार्यक्रमाच्या तयारीसाठी येत असता याची मला जाणीव आहे. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य कार्यक्रम देशभर मोठ्या धूमधडाक्यात आनंदात साजरा होतो आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रम केलेला आहे. सर्व प्राचार्य, प्रवीण भाऊ, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेचा प्रमुख पाहुणे आमचे नातेवाईक आदरणीय बोराळे सर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपण बोलवले होते. त्याचा मूळ हेतूच असा होता की विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित माणसाचे 2 शब्द ऐकायला मिळावे. आणि ते स्वातंत्र्य आज जरा आपलं बोलायसारखं खूप आहे, परंतु आता किती वेळ बोलायचं, विद्यार्थ्यांना किती वेळ लावून धरायचा हा एक मुद्दा आहे. जिद्द ही फार महत्वाची एक माणसाजवळ असली पाहिजे. आणि जिद्द घेऊन विद्यार्थी असो, शिक्षक असो, बिगर शिकलेले सुद्धा लोक असतात, ते सुद्धा जिद्दीच्या जोरावर पुढे चालतात. बुद्धीशिवाय काय नाही. आणि म्हणून बोराळे सरांनी त्यांचा जीवनपट सांगितला. मी कायम त्यांना फोन करायचो. दिल्लीला असलो, पुण्याला असलो, परभणी असलो, मी सगळं कायम फोन करत त्यांना, शुभम काय चाललं,
काय पाहिजे का, काही कमी जास्त आहे का, मी विचारत होतो त्यांना. कारण इतक्यावर कोणी शिकायला जाणार नाही. जो जातो तर त्याला आपण मदत केली पाहिजे, आपल्या परीने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, एवढाच हेतू होता त्याच्यामध्ये. शुभमने गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं आणि शुभमचं ऐकून मी माझा नातू आपला मी त्या प्रोसेसिंग युनिटला टाकला. तो आता लंडनला आहे. तुझं ऐकून टाकलं, तुझ्यासारखा शिकला. आता पुढे काय होईल मला सांगता येत नाही, कारण त्याचं भविष्य त्याच्या हातात असतं, शिक्षणात असतं, त्याच्या ज्ञानात असतं. आणि तो आता बीटेक झाल्यानंतर लंडनला शिकतोय. मला रात्री फोन येतो, पण रात्रीचा फोन स्वस्तात असतो, इथून तो काळजी घेतो. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यात काय ठरलेलं आज काय सांगतात नाही, पण आपली जिद्द ठेवायची पहिली. आपल्या आई वडिलांनी, आपल्या कुटुंबाने आपल्यासाठी खूप कष्ट केलेले आहे. त्यांचे कष्ट जर तुम्ही पाहिलं ना, मोजले ना, तुम्ही रडत बसाल. आई पहाटे 4ला उठते, तुमचा डबा करून देते, तुमचे कपडे इस्त्रीचे व्हायला नसत, आई तुम्ही झोपल्यावर त्या कपड्याला इस्त्री करून देते. वडील काही असलो त्यांना अडचण तरी तुम्हाला कळू येत नाही. आणि असा तुमच्या प्रवासासाठी आई आणि वडील खूप असे कष्ट करीत असतात. त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमची जिद्द जागृत ठेवली पाहिजे कायम स्वरूपी. आपल्याला काय व्हायचंय, आपल्याला किती पुढे जायचं आहे. आणि म्हणून आपल्या शाळेमध्ये आपले सगळे विद्यार्थी, आपल्याला जे काही तुम्हाला आडी अडचण असेल, समजत नसेल, तर आपल्या प्राचार्याच्या संपर्कात आलं पाहिजे. आणि प्राचार्य महोदयाने आमचा कोणता विद्यार्थी तो सायन्सचा असू द्या, 12वीचा 10वीचा, त्याने जे प्रश्न विचारला किंवा त्याने जी अडचण विचारली तर त्याला उत्तर, त्याचं समाधान होईपर्यंत दिलंच पाहिजे. आणि मग ते खरं शाळा आणि विद्यार्थ्याचं प्रेम वाढतं. कारण तो विद्यार्थी आपल्या भरोशावर, आपल्या शाळेच्या भरोशावर, शिक्षकाच्या भरोशावर इथे येतो. त्याला तो शिकण्यासाठी येतो. त्याला जी अडचण असेल, जे शंका असेल, त्याचं निरसन झालं पाहिजे असं माझं मत आहे. आपली शाळा करण्यामध्ये प्रवीण भाऊंनी फार मोठा वाटा उचललेला आहे. आम्ही सगळे मागे जरी असलो तर खरं श्रेय प्रवीणलाच आहे. म्हणून आपण माझ्या प्रवीणसाठी एकदा टाळ्या वाजवा अशी मी विनंती करतो. पुढच्या वेळेस कार्यक्रम घेताना मला थोडा जास्त टाइम द्या. आणि मला अध्यक्ष करू नका, अध्यक्ष दुसरा करता तुम्ही. आणि म्हणून अध्यक्ष असलं तर आपला भाषण आणि आपला विचार मागे राहतात. शाळामध्ये जे विद्यार्थ्यांना अतिशय अडचणी आहे, एवढं पण बोलता पण येत नाही सर, त्यांच्या पाठीमागे उभे राहा. पैशासाठी किंवा फीसाठी कोणत्याही मुलाला बाहेर काढू नका. ज्याची फारच अलीकडची परिस्थिती असेल त्याला सुद्धा तसवा. ते दोन्ही विद्यार्थी विनोद कुटुंबाला ही योगायोगाने आलेली देणगी, आपल्या कुटुंबाला योगायोगाने आलेली देणगी, या देणगीचं दान देताना आपण कुठे कमी नाही पडलो पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आम्ही किती गप्पा मारल्या तर सर्व हे काम गुरुजनांचं आहे. गुरुजनांनी दान देताना सर्वांना सारखं द्या. गुरुजनांनी लहान मोठं शोधू नका. गुरुजनांनी प्रत्येक विद्यार्थी आपल्याला त्याच मोलाचा आहे असं समजून सगळ्यांना सहकार्य करा. आपण करताय असं माझं मत आहे. त्यामुळे आपल्याकडे सध्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, अजून वाढेल. त्यासाठी तुम्ही त्यांच्यामधला तुमच्यामधला विश्वास वाढवायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आपण सर्वजण आज एकमेकाला आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या 80व्या 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देऊ. मला बोलवलं, माझा आदर सत्कार समितीने केला, त्याबद्दल सर्व व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम. शब्द ही दुधारी तलवार आहे आणि त्यातली एक धार आपण आम्हा सगळ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन केलं. आम्ही आपले शब्द लक्षात ठेवू. यानंतर अगदी शेवटाकडे जातो. पुनश्च एकदा विद्यार्थ्यांना विनंती आहे, कार्यक्रमाच्या स्थळावरनं सगळ्यात सुरुवातीला प्रमुख मान्यवर जातील, पण मान्यवरांच्या तत्पूर्वी मी मान्यवरांचं जेव्हा स्टेजवरती फोटो सेशन चालेल त्या आणि पालकांना तत्पूर्वी नम्र अशी सूचना वजा विनंती आहे, आपण विद्यार्थ्याला जर आपल्या समवेत घेऊन जात असाल तर कृपया आमच्या शिक्षकाला त्याची माहिती द्या, अथवा आपण त्या बस चालकाला त्याबद्दलची सूचना द्या, जेणेकरून तो त्याची शोधाशोध करणार नाही. धन्यवाद. यानंतर विनंती आहे शिवराजाला.
honorable dignitaries, respected principals, sir, teachers, parents, and all my dear friends. It is my privilege to propose the vote of thanks on this proud occasion of Independence Day. First of all, I would like to propose my heartfelt thanks to chief guests for their presence and guidance. Then I sincerely thank to our Independence Day with enthusiasm and patriotism. I express my heartfelt thanks to teachers and non-teaching staff for their guidance, dedication, and efforts, making this celebration meaningful and memorable. A special thank to all the students who participate enthusiastically in the cultural program and made today's celebration vibrant and successful. Finally, I thank audience for presence here. Once again, thank you everyone and happy Independence Day. Jai Hind, Jai Bharat. सरांना विनंती करतो की आमच्या चिमुकल्यांबरोबर पाहुण्यांचा मान्यवर पाहुण्यांचा सुंदरसा असा फोटोसाठी येत आहे. चलो जल्दी मॅडम. अंकल, थोडा पावसाचं वातावरण पाहून जरा लवकर आलं तर बरं होईल. जर दिवसभर तुम्हाला व्यायाम करायचा आहे, ती झोप अवॉइड करण्यासाठी संध्याकाळी 5 ते 6 मध्ये व्यायाम करायचा. म्हणजे तुम्ही थकल्यानंतर तुम्हाला रात्री झोप पण चांगली लागते. हां, आणि सकाळी मग नाही तर मग तुम्ही जर कसं सकाळी 8-6 वाजता उठणार, व्यायाम करणार, सकाळी मेडिटेशन करा तुम्ही, आणि हेवी एक्सरसाइज जी राहते रनिंग, संध्याकाळी झोप पण येत नाही, मग दुसऱ्या दिवसात शेड्यूल पण बिघडतं. आणि स्वतःचं एक प्रॉपर रुटीन फिक्स करायचं. तर तुम्हाला तुम्ही 45-45 मिनिटाची स्लॉट करू शकता. कोणीच असं 1-1.5 तास बसू शकत नाही ॲट अ टाईम. 45 मिनिटं बसायचं, 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं ब्रेक घ्यायचं, परत बसायचं. ते करावंच लागणार आहे तुम्हाला, त्याच्याशिवाय होतच नाही काही. आणि काही अडचण आली तर शिक्षकांना विचारायचं. म्हणजे तुम्ही जेवढे क्वेश्चन जास्त सरांना विचारणार, नंतर तुम्हाला गायडन्स भेटणार नाही. 12वी नंतर कोणच सांगत नाही. जे काही तुमचे लाड आहे ते इथंच प्रोव्हाइड होणार. या 4 भिंतीमध्येच तुम्हाला सगळं होणार. त्याच्या बाहेर तुम्ही निघाले तुम्हाला हाल माणूस रडतच. तसं व्यवस्थित अभ्यास करायचा, शिक्षक जे सांगतील ते प्रॉपर फॉलो करायचं. मोबाईलचा वापर होता होईल तेवढा कमी करायचा. म्हणजे माहिती सर्च करायची, हे करायचं, त्याच्यासाठीच पण नाही. बाकी मित्र मैत्रिणीनंतर कोणी टिकत नाही. 2-3च टिकत, त्यानंतर कोण नाही टिकत. आईबाप, शिक्षक, मेहनत सगळ्यांना करायला लागते. तुम्ही आज जर मेहनत नाही केली, हार्डवर्क इज द की सक्सेस. आणि ते मॅन्डेटरी, त्याला स्किप करू शकत नाही. त्याच्यात पण हार्डवर्क आहे. अभ्यास करावंच लागणार. एवढं आहे. शेतीत पार ते कसं हार्डवर्क करायला लागते. आता 12वी नंतर 4 वर्ष, तिथून पुढे 2-3 वर्ष जर व्यवस्थित केले, पुढची लाईफ एकदम सेटल होणार. व्यवस्थित अभ्यास करा आणि फोकस ठेवा.